चालू करणार आहे। एक आपण 1 ते 2 घंट्यात सगळा निर्णय घेऊ। पाटील, राज्यात इतर ठिकाणी दोराईच्या घटना घडतायत, त्यांना काय आव्हान करा? काल सुद्धा सांगितलं, आजच नाही, काल तर रागात होतो तरी सांगितलं आणि आताही सांगतो, मी बघणार त्याच्याकडे, तुम्ही शांत राहा। सगळ्यांनी शांततेत आपण आपले धरणे आंदोलन चालू द्या। पाटील साहेब, काही सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते, त्यानंतर तीर्थपुरीमध्ये बस जाळण्यात आली। नाही, हे तेच करणार, हे तेच करणार आणि तेच दाखवणार। त्याच्यात किती दम होता आम्हाला माहित होतं, ते हेच करणार आहे म्हणून, पण त्याला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावाच लागणार। संचारबंदी काय लावली आणि तू काय केलं, तुला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यावी लागणार आहे। नसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उसळणार आहे तुझ्या विरोधात। तुला इथं एवढा पश्चाताप येणार, एवढा येणार, तू एकतर आजची आज, आता पहिलीच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर, तू एकतर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर, कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही, संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही। आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे आपल्याला सुद्धा। आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे। त्याचा रात्रीचा डाव मोडला, त्याचा इथून पाठीमागचाही मोडला, आता इथून पुढे आपल्याला डाव मोडीतच चालणं आहे। आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारानं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे याच्यावरती। संचारबंदी साहेब आहेत का? साहेब आहेत का? किती काय आजच्या दिवसाची आहे का कधी? संचारबंदी सुरू झाली, हा नाही, कधी पर्यंत उठवणार का? मग आम्ही कवा जायचं पुढे? खांबे साहेबाला थोडा आवाज द्या। खांबे साहेब, कुठं होता?